हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे किंगडम प्लांटे या टॉपिकवर. याच्या आधी आपण किंगडम फंजाय, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम मोनेरा हे सगळे किंगडम्स कवर केलेले आहेत. आज आपण किंगडम प्लांटे, किंगडम ॲनिमल आणि राहिलेला आपला जो व्हायरसचा पार्ट आहे तो सगळा आज कवर करून आपण आज टॉपिक संपवणारच आहे. ठीक आहे. त्यामुळे प्लांटे आपल्याला माहिती आहे, प्लांट ट्रिजरमध्ये येणारे सगळे काय असणार, युकॅरियोटिक असणार आहेत, क्लोरोफिल त्यांच्यात असणारच आहे, ऑर्गॅनिझम काय असणार, ऑर्गॅनिझम आपण काय म्हणणार आहे, प्लांटे म्हणणार आहे. आता त्याच्यामुळे एक एक जण, आता असं नसते की सगळेच प्लांट काय आहेत, ऑटोट्रॉपिक आहेत. ठीक आहे. कुठंतरी एक काय म्हणू शकतो आपण, एक काहीतरी एक्सेप्शन असू शकते. त्याला आपण काय म्हणतो, हेटेरोट्रॉपिक म्हणतो, इन्सेक्टिव्हरस पॅरासाईट म्हणतो. जसं विनस ट्रॅप प्लांट जे आहे ते काय करतं, किड्यांना खातं, त्यामुळे ते काय आहेत, हेटेरोट्रॉपिक आहेत. आता त्यांचा सेल वॉल कसा आहे बाळांनो, सेल्युलोजने बनला आहे. आणि यांची लाईफ सायकल कशी असते, यांची लाईफ सायकल सॅप्रोफायटिक आणि गॅमेटोफायटिक असते. आता हे तुम्हाला किंगडम प्लांटेमध्ये होणारच आहे फुल, त्यामुळे आत्तापर्यंत इतकंच लक्षात ठेवा, किंवा ह्याच्यात तुम्ही नाही केलं तरी चालतं. किंगडम प्लांटेमध्ये तुमचं होऊन जातं, जो पुढचा टॉपिक आहे आपला. आणि ह्यामध्ये त्याच्यानंतर किंगडम ॲनिमेलिया. ठीक आहे. किंगडम ॲनिमल कशात पूर्ण हेटेरोट्रॉपिक असतात, मल्टीसेल्युलर असतात, त्यांच्यात सेल वॉल प्रेझेंट नसते. डिरेक्टली और इनडिरेक्टली काय करतो आपण, प्लांटवर डिपेंड करतो. ठीक आहे. डायजेस्ट देअर फूड. आता आपण जे आहे ते इंटरनल कॅव्हिटीमध्ये आपला काय करतो आहे, फूड स्टोर्स हे करतो आहे, रिझर्व करून ठेवतो. त्याला आपण म्हणतो आहे ग्लायकोजन. आणि आपलं कसं आहे, हॅलोझाईक म्हणजे आपण आत जेवणाला आत घेऊन मग त्याला पचवतो. पचलेलं जेवण आपण आत घेत नाही, त्याला आपण म्हणतो आहे हॅलोझोईक. ठीक आहे. आता आपल्यात कसं आहे, फॉलो डेफिनेट ग्रोथ पॅटर्न अँड ग्रो इन टू अडल्ट ऑफ डेफिनेट शेप अँड साईज. म्हणजे इकडे बघा, तुम्ही जन्माला आल्याला तुमच्याकडे 2 हात होते, 2 पाय होते, चेहरा जसा होता, 1 नाक, 2 डोळे, 2 कान, 1 तोंड, हे होतंच. जसं जसं तुम्ही वाढाल तसं तसं ते कॉन्स्टंट राहतं आहे. असं नाही की 18 वर्षानंतर 2 डोळ्यांचा एकच डोळा झाला आहे, 2 कानांचे एकच कान झाले, 1 नाकाचं 2 नाक झालं आहे, 1 तोंडाचे 2 तोंड झालं, असं होत नाही. ठीक आहे. कॉन्स्टंट राहते. आपल्याकडे डेफिनेट शेप आधीपासूनच असतो आहे, त्यातच आपण ग्रो होतो आणि त्यातच आपण डेफिनेट शेप आपल्याला मिळतो. मोस्ट ऑफ देम आर कॅपेबल ऑफ नको, आपण काय करू शकतो, चालू करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट जो किंगडम आहे लास्ट, तो आहे व्हायरस, व्हायरॉइड्स, प्रायन्स आणि लायकेन्स. ठीक आहे. आता दीज आर नॉट इन्क्लुडेड इन 5 किंगडम क्लासिफिकेशन ऑफ विटेकर यांना त्यांच्यात घेतलेलं नव्हतं. आता हे कसे आहेत पुढचं, व्हायरस कसा आहे, नॉन सेल्युलर म्हणजे यांच्यात सेल नाही, ॲज सच यांच्यात सेल नाही. आता हे परत काय येणार, इनर्ट क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे. म्हणजे त्यांचं जे बाहेरचं स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो इनर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. तेच त्यांचं घर आहे, तेच त्यांची सेल आहे, त्याच्यात ॲज सच सेल प्रेझेंट नाही. आता जे इन्फेक्ट केलं त्यांनी होस्टला, व्हायरसचं कसं आहे माहिती आहे काय, त्याच्या घरात जाऊन त्याच्यावर दादागिरी करणे म्हणजे व्हायरस. आता समजा तुमच्या घरात कोणतरी आलं आहे आणि तो आलेला पाहुणा ठरवणार की तुम्ही काय खायचं, तुम्ही किती वाजता जेवायचं, तुम्ही किती वाजता झोपायचं, तुम्ही कपडे कुठले घालायचे, तुम्ही हे जेवण करायचं की नाही करायचं, आणि तुम्ही करून ठेवलं स्वतःसाठी आणि तो येऊन खाणार आणि मला तुझ्यासाठी करून घे. तुम्हाला जर असं व्हायला लागलं तर ते काय म्हणतो आपण, की येऊन, म्हणजे आपण म्हणतो ना की आमच्या घरातून आमच्यावरच काय करायला लागलं त्याने, आमच्या घरातून आमच्यावर दादागिरी करतात, तसं म्हणजे व्हायरस असतो. कारण व्हायरस काय करतो, इन्फेक्ट द होस्ट अँड यूज होस्ट मशिनरी. म्हणजे होस्टचं जे काय, म्हणजे तुमचं स्वयंपाकघर वापरणार, तुमचं किराणा वापरणार, ते काय करणार, होस्ट मशिनरी वापरतात. व्हायरस नाव कुठनं आलं आहे, वेनम म्हणजे काय, विष, अँड पॉयझनस फ्लुइड. कारण हे विष एकदा तुमच्या बॉडीमध्ये आलं की तुम्हाला ते संपवतंयच. कुणी हे केलं, हे डिस्कवर केलं, डिमिट्री इन्व्हेस्की 1892. कशामध्ये, मोझॅक डिझीज ऑफ टोबॅकोमध्ये जे मोझॅक डिझीज झालं होतं त्याच्यावरून त्याने काय केलं होतं, शोधून काढला होता. हे स्मॉलर दॅन बॅक्टेरिया आहेत. आणि बिजरकिननी 1899ला काय केलं होतं, प्लांट्समधून टोबॅको काढून त्याला नाव दिलं होतं व्हायरस नाव कुणी दिलं, MW बिजरकिननी. आणि स्टॅनलीनी 1935ला काय केलं होतं, क्रिस्टलाइज स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, म्हणजे प्रोटीन त्याचं शोधून काढलेलं. हे 3 नावं लक्षात ठेवायची आहेत, WM स्टॅनली, MW बिजरकिन आणि डिमिट्री इन्व्हेस्की.
हे नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. नो व्हायरस कंटेन बोथ DNA अँड RNA. फक्त एक तर DNA असेल किंवा फक्त RNA असेल, दोन्ही पण नसतात. जेनेटिक मटेरियल याचं कसं आहे, इन्फेक्शियस आहे. याचा जो DNA RNA आपण म्हणू शकतो हाच काही इन्फेक्शियस आहे. हाच जातो दुसऱ्यांच्या बॉडीमध्ये आणि त्यांना काय करतो, आपल्याप्रमाणे जगायला भाग पाडतो. त्यामुळे व्हायरसमध्ये एक तर DNA असेल किंवा RNA असेल, दोन्हीसुद्धा प्रेझेंट नसतात. आणि हेच काय असतात, मेन इन्फेक्शन्स असतात. आपल्याला रोग करणारे DNA RNAच असतात. ठीक आहे. मग आता प्लांट्समध्ये कसं असतं बाळांनो, जास्त करून सिंगल स्टँडर्ड, हे जे SS दिसतंय ना, ह्याला आपण म्हणतो सिंगल स्टँडर्ड RNA व्हायरस. प्लांट्समध्ये कोण इन्फेक्ट करते, SS RNA. ॲनिमल्समध्ये कोण करू शकते, SS RNA पण करतात, DS RNA पण करतात आणि DS DNA पण करतात. आपल्यात सगळेच करतात. SS RNA पण करतात, DS RNA पण करतात आणि DS DNA पण करतात. बॅक्टेरियाला इन्फेक्ट करायला आपण म्हणतो बॅक्टेरियोफॅज. हा झाला बॅक्टेरिया आणि हा झाला फॅज म्हणजे व्हायरस. आणि कशा असतात, जास्त करून DS DNA तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. SS RNA, DS RNA, DS DNA, DS DNA. त्यांच्यात जे प्रोटीन कोट आहे त्याला आपण म्हणतो कॅप्सिड. आता जसं तुम्ही म्हणू शकता की तुमची खोली, आता तुम्ही ज्या खोलीत बसलाय त्याच्या आजूबाजूला 4 भिंती असतील. त्या 4 भिंतींना आपण काय म्हणणार आहे बाळांनो, कॅप्सिड म्हणणार आहे. जसं तुम्हाला कोट केलं आहे ना, त्या भिंतींना आपण काय म्हणतो, खोलीला वरून चौबाजूनी किंवा वरून काय भिंत असल्यामुळे किंवा वर एक छप्पर असल्यामुळे तुम्हाला बाहेरचं ऊन, वारा, पाऊस लागत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळंच व्हायरसचा DNA हा आहे तो प्रोटेक्ट फक्त ते आपल्या DNAला करतो आहे. हा त्याचा DNA आहे, त्याच्यावर काय असतं, कोटिंग असतं, प्रोटीन कोट. जसं तुमच्या आजूबाजूला भिंत आहे तसं व्हायरस DNAच्या आजूबाजूला काय असते, भिंत असते. त्याला आपण म्हणतो कॅप्सिड. ठीक आहे. मग आता तुमच्या आजूबाजूला असलेली भिंत ही कशापासून बनली आहे, तर कशापासून बनली असेल, विटांपासून बनली असेल किंवा दगडांपासून बनली असेल. त्या विटांना किंवा त्या दगडांना आपण काय म्हणणार, कॅप्सोमियर. कळालं तुम्हाला? कळालं मी कॅप्सिड कशाला म्हटलं बाळांनो, कॅप्सिड म्हटलं मी भिंतींना, आणि भिंतींमध्ये ज्या विटा आहेत त्याला मी काय म्हटलं, कॅप्सोमियर. हे विटा आज सांगितलं तसं हेलिकल पण असू शकतात किंवा पॉलिहायड्रल पण असू शकतात. आता जे हे आहेत तुमच्या विटा ज्या आहेत त्या विटा एकतर शेकलेल्या असतात किंवा शेकलेल्या नसेल सुद्धा असू शकतात, किंवा एक विटा पण वेगवेगळ्या कलरच्या असतात बघा, एक लहान असतात एक मोठ्या असतात. तसंच कॅप्सोमियर हेलिकल पण असू शकते, पॉलिहायड्रल पण असू शकते. आता आपल्यामध्ये म्हणजे ॲनिमल्समध्ये व्हायरस डिझीज कुठलं करते, मम्स करते, स्मॉल पॉक्स करते, हर्ब्स करते, इन्फ्लुएन्झा, एड्स. हे तुम्हाला ह्युमन हेल्थमध्ये होईल, आत्ता काय टेन्शन घ्यायची गरज नाही. इन प्लांट्स म्हणजे प्लांट्समध्ये ते काय करते, मोझाईक फॉर्मेशन. म्हणजे तुम्ही बघितलं असाल तर त्यांचे हे असतात ना पानं, ती अशी गोल राऊंड व्हायला चालू होतात. अशी त्यांची जी पानं आहेत ती आकसून येतात बघा, त्याला आपण म्हणतोय मोझाईक फॉर्मेशन. लीफ रोलिंग, कर्लिंग, येल्लोईंग. त्याचे जे पानं आहेत ते सगळी येल्लो कलरची होतात, कर्ल होतात, किंवा वेन क्लिअरिंग होतं आहे. ड्वार्फलिंग म्हणजे छोटे होतात. स्टंटेड ग्रोथ त्याची म्हणावी तशी ग्रोथ होत नाही. मग आलं तुमचं व्हायरॉइड. आता व्हायरस आणि व्हायरॉइडमध्ये काय फरक आहे? व्हायरस म्हणजे आपण काय म्हणतो, DNA असेल किंवा RNA असेल, वर प्रोटीन कोट आहे. मी समजा इथं काढलं तुमचा हा DNA काढला, DNA किंवा RNA आपण काही म्हणू शकतो, आणि याच्यावर एक कोट काढलं, हे झालं तुमचं व्हायरस. व्हायरसमध्ये काय आहे, DNA और RNA प्लस प्रोटीन. आणि व्हायरॉइड याच्यामध्ये फक्त RNA प्रेझेंट आहे. याच्यात DNA सुद्धा नाही, याच्यात प्रोटीनसुद्धा नाही. ते दिलं आहे बघा, फ्री RNA अँड लॅक्ट प्रोटीन कोट. फक्त फ्री RNAच काय आहे त्यांचा, त्या फ्री RNAच आपण काय म्हणतो, व्हायरॉइड म्हणतो, आणि तेच आपल्याला त्रास देऊ शकतात. हे पण तितकेच घातक आहे जितकं व्हायरस आहे. 1971ला रायनेरने पोटॅटोमधून म्हणजे आपल्या बटाट्यामधनं हे शोधून काढलं, त्याला आपण काय म्हटलं, पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज झाला होता. ठीक आहे. लोअर मॉलिक्युलर वेट. आता RNAचं मॉलिक्युलर वेट किती असणार आहे, कमीच असणार आहे. त्याच्यानंतरनं आता आपला लास्ट आला आहे प्रियॉन्स. नावातच आहे व्हायरॉइड, व्हायरॉइड आणि प्रियॉन्स तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणू शकता. आता P आहे, P फॉर प्रोटीन. त्याच्यामुळं काय होते, प्रोटीन जर समजा नीट ठेवले नसतील, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर कपडे
तुमच्या कपाटात जर तुम्ही कपडे नीट घडी करून ठेवले नाहीत तर पसारा होऊ शकतो आहे. त्याच्यामुळे तुम्ही कपाट उघडलं की चोख पसारा तुमच्या अंगावर पडणार. त्यामुळे कपडे तुमचे नीट फोल्ड होऊन व्हायला पाहिजेत. तसंच जे प्रोटीन्स आहेत, प्रोटीन पण आपल्या बॉडीमध्ये फोल्ड करून ठेवलेले असतात. त्यांचं जर ॲबनॉर्मल फोल्डिंग झालं असेल तर ते काय तयार होतात, प्रियॉन्स म्हणून तयार होतात. प्रियॉन्स काय आहेत बाळांनो, ॲबनॉर्मल फोल्डिंग आहे. आणि वायरॉइड काय आहे, फक्त RNA आहे. आणि तुमचा जो व्हायरस आहे हा वाला, हा DNA और RNA प्लस प्रोटीन आहे. इथे मी काय सांगितलं, DNA RNA और प्रोटीन कोट. इथे सांगितलं फक्त काय आहे, RNA आहे. इथे सांगितलं काय आहे, अबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन आहे. इथे सिमिलर इन साईज ऑफ व्हायरस, म्हणजे हे व्हायरॉइडपेक्षा मोठे आहेत. प्रियॉन्स व्हायरॉइडपेक्षा मोठे आहेत. कशामुळे काय होतं आहे, बोवाईन स्पेरिन इन्सेफेलॉन पॅथी, BSE मॅड काऊ डिझीज. त्याच्यामुळे काय होतं आहे, उधळल्यासारखं हे करतात बघा, गाई म्हशी काय करतात, उधळल्यासारखं वागायला चालू होतात. ठीक आहे. किंवा जॅकब्स डिझीज, CJD इन ह्युमन्स, आपण पण तसेच वागायला चालू करतो. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो आहे, CJD डिझीज किंवा BSE डिझीज. त्यानंतर तुमचा लास्ट पार्ट आहे तो म्हणजे लायकेन. तुम्हाला मी ह्याच्यात फंजायमध्ये सांगितलं होतं बघा, असोसिएशन आहे कुणाचं, अल्गे आणि फंजायचं, म्हणजे तुझं पण भलं व्हावं माझं पण भलं व्हावं. त्यातला जो अल्गे आहे तो काय, फायकोबायंट आहे. फायकोबायंट आहे आणि तो कसा ऑटोट्रॉपिक आहे, म्हणजे जेवण करणारा कोण, अल्गे, आणि मिळवून आणणारा कोण, फंगल. हे काय करतात, प्रोव्हाइड शेल्टर करतात, ॲब्झॉर्ब वॉटर न्यूट्रिएंट फॉर देअर अल्गल पार्टनर. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की अल्गल पार्टनर म्हणजे कोण, तुमची आई. आई, A फॉर आई आणि F फॉर फादर. असं लक्षात ठेवू शकताय. A फॉर मदर, F फॉर फादर. इथं उलटा आहे, इथं F इथं मायको म्हणजे इथं मदर येतं, इथं फी म्हणजे पेरेंट, आपण असं म्हणू शकतो आहे. पण तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता, अल्गल म्हणजे फायकोबायंट उलटं करायचं, इथं मदर लिहायचं, इथं पेरेंट लिहायचं, मदर पेरेंट असं लक्षात ठेवा. किंवा आई पेरेंट ऑटोट्रॉपिक, अल्गल पेरेंट ऑटोट्रॉपिक. मग बरोबर काय लक्षात राहते, फल्गल मायकोबायंट प्रोव्हाइड शेल्टर ॲब्झॉर्ब वॉटर न्यूट्रिएंट अँड फॉर अल्गल पेरेंट. ते आर गुड पोल्युशन इंडिकेटर, म्हणजे हे तुम्हाला कुठल्याही पोल्युशनमध्ये दिसणार नाहीत. तर तुम्हाला हे हवे असतील तर ह्यानं काय पाहिजे, चांगलं पाणी पाहिजे, चांगलं एन्व्हायरमेंट पाहिजे. तर ह्यांना ते मिळालं नाही तर ते त्याच्यात जगत नाहीत. ठीक आहे. ह्या टॉपिकमध्ये एवढंच आहे बाळांनो. तर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. ह्याचं पुढचं लेक्चर आपण प्लांट किंगडमवर करणार आहे, किंगडम प्लांटेवर करणार आहे. तो व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईन तुमच्यासाठी, लवकर घेऊन येईन. आणि ह्याचे जर तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे पाहिजे असतील, तुम्हाला टेलिग्राम चॅनल वगैरे काय पाहिजे असतं तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ठीक आहे. सांगू शकता मग मी टेलिग्राम चॅनल एक काढीन, त्याच्यासाठी प्रॉपर आता माझा नाही आहे, एक काढीन, त्यात मग तुम्हाला दररोज DPP देईन किंवा असे प्रॅक्टिस क्वेश्चन्स वगैरे पाठवत जाईन. तुम्हाला हवा असेल तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता बाळांनो. ठीक आहे. जर ह्या अख्ख्या टॉपिकमध्ये इतक्या सगळ्या व्हिडिओजमध्ये जर काय डाऊट असेल तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपण त्याच्यावर नक्की काय करूया, चर्चा करूया. ठीक आहे. अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाळांनो. थँक्यू.